हा बहुतेक स्वीटूला भेटायला आलाय. असा काय हा तिला न भेटताच जातोय. एक्सक्यूज मी आलोच. एक मिनिट ऐक ना, मला एक स्पेशल कॉफी हवी. सर स्पेशल म्हणजे नक्की कोणती? नाही म्हणजे कॅपेचिनो, मोका, आयरिश? नाही तशी नाही. एक व्यक्ती आहे, तिच्या चेहऱ्यावर स्माइल आणायची आहे, तर स्माइलिंग कॉफी. सर स्पेसिफिक सांगा ना. स्पेसिफिक म्हणजे हे स्पेसिफिक आहे. अजून एक काम करा, मी बनवू का? खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज. अहो सर तुम्ही आमचे कस्टमर आहात, तुम्ही सांगा ना, पाहिजे ते मी देतो. हो नाही नाही मला माहिती आहे, पण तरी खूप इम्पॉर्टंट आहे. आय हॅव टू मेक इट ना. हे बघा बाहेर पार्टी लिहिली आहे ना की वी कीप आवर कस्टमर्स हॅपी. बरं बरं ठीक आहे, आमच्या ते सगळं अलाव नाही करत, पण कोणाच्या तरी चेहऱ्यावरती स्माइल येते ना, हरकत काहीच नाही. अरे क्या बात, थँक्यू. चला. हा चहा येतो जाय साहेब, चहा येतो जाय. चहा 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 चहा. हीच जागा मिळेल का तो चहा विकायला? अहो साहेब गरम चहा हो, फक्कड चहा घ्या ना, तुम्हाला पण देतो. नको रे, चल पळ. अहो, चहा काय तू इथे पाणी सुद्धा नाही विकायचं. जातो म्हणाला. काय झालं साहेब? हो काका गाडी चालू होत नाही हो. मी बघू का जरा? हा या ना जरा बघा ना. ओके इकडे करू. येस सर. हा आपल्याला दूध लागेल. ओके. कॉफी आहे का? येस सर. ओके. याला म्हणतात स्माइली वाली कॉफी. वा सर, व्हेरी नाईस. थँक्यू. आता ही कॉफी आहे ना, तिथे ती कोपऱ्यात बसली बघा एक मुलगी, ती बसली. हा हा तिला नेऊन द्या. ओके ओके. किंवा एक मिनिट मीच नेऊन देतो. ऑलराईट. हा थँक्स. मॅडम कॉफी. तू इथे काय करतोय? माझं सोड. बस 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 बस. अरे तू इथे कशी काय? ऍक्च्युली एका मुलाला भेटायला आली आहे, पण बराच वेळ झाला तो आलाच नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर स्माइल यावी म्हणून स्पेशल स्माइलिंग कॉफी. कशाला सगळं एवढं? हे स्वीटू, तू जरी आता आमच्या घरी राह. 50 लाख? आता ही सगळी नाटकं जी चालली आहेत ना तुमची, ती करू नका. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, वॉचमनची ड्युटी म्हणजे जबाबदारीचं काम असतं, आणि ते जर जमत नसेल तर इथे आलातच कशाला? काय झालं सर? काय गडबड झाली का? हा माणूस, हा वॉचमन त्या झोपा काढत होता, आणि याच्यामुळे आपल्या कंपनीचा या टेम्पोतला 50 लाखांचा माल चोरीला गेलाय. या माणसामुळे. आपण चोरीत सामील असेल, विचारा याला. काय बोलताय तुम्ही? हो असेच असतात, ते माल सोडतात आणि कट घेतात. हो काही बोलू नका. हे बघा मी खूप साधा माणूस आहे. 50 लाखातला 5% जरी झालं तर लाखात मिळणार ना. हो नाही हो, नाटक आहे त्याची.
आणि हा साधा तोंड बघायचं, ड्युटीवर लक्ष का नव्हतं रे? हो नाही हो, मी खरंच खूप साधा माणूस आहे. मग मी म्हणतो ही चोरी झालीच कशी? तूच काहीतरी केलं असणार. काय बोलताय तुम्ही? हा असं नाही ऐकणार. धरा याला, मारा. मारा, चोरी करतो. स्वीटू कुठे होतीस तू? किती शोधलं तुला? बाळ सगळं ठीक आहे ना? अगं फोन पण लागत नव्हता तुझा. अरे हो, रेंज गेली होती. सॉरी. चल आता घरी सगळेजण खूप टेन्शन मध्ये. आई काकीची तर रडारड सुरू आहे. हो, चल. मला अजून नाही आली. वहिनी, स्वीटू अगं स्वीटू, काय? सॉरी. आई मी बरी आहे. तू रडू नको, मी बरी आहे. कशी आहेस तू? बरी आहेस तू? कुठे होतीस? मला किती काळजी वाटत होती माहितीये का तुझी? पोरीला आत्ता येऊ द्या. सॉरी आई, मला अगं तुझा फोन लागत नाहीये. मला काही सुचत नव्हतं, तुला माहितीये का? माझी चूक झाली. मी तुला त्या अनोळखी मुलाबरोबर पाठवायलाच नको होता. नाही आई. नाही, यापुढे मी असं वेडेपणा कधी नाही करणार बाळ. तू शांत हो आधी. तू शांत हो. अगं माझा डोळा लागला ट्रेन मध्ये चुकून. ट्रेन कारशेडला गेली, मला काहीच कळलं नाही. फोन पण बंद होता, रेंज गेली होती. सॉरी, त्या सगळ्या गोंधळात मला उशीर झाला. सॉरी. मी कळवायला हवं होतं. हे बघ मी व्यवस्थित आहे. तू आली नाही म्हटलं बर, हातपायच गळून गेले ग माझे. तू बरी आहेस ना ग बाय? हो. असं ठेचायचं आणि मग वाटायचं. सो मच प्रेशर. येस, गिव्ह प्रेशर. आणि आता या सगळ्याची अशीच पेस्ट बनवायची, म्हणजे चटणी बनवायची. ओके, बनवणार ना? येस आय विल. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. मग वाट नाही वाट. येस आय विल. तोवर मी मटार सोलून ठेवते. उद्या तुला मटारच्या करंज्या शिकवणार आहे मी. वाट तो अब मम्मी जी लगा रही है.
जमतंय का? डोंट वरी मामा, मी सगळं करते नीट. गुड. Oh my god, this is so heavy. मिरच्या पण टाकायच्या आहेत. हा chilies. Okay. 1, 2. नीट वाटायचंय हा. Yes. So hot. अगं नाही, गरम होतच तसं किचन मध्ये. हा? थोडा घाम गाळावाच लागतो. ओके. घाम गाळायला पाहिजे. Oh my god. अगं हळूहळू घाई काहीच नाही आपल्याला. सगळी कामं शांतपणे करायची किचन मध्ये. Where's water? मामा, झाली चटणी. खूप छान. ओटा पुसायचा राहिला ग. ओटा प्लॅटफॉर्म. This platform, me. हो, घरातल्या सुनेनी करायचं असतं प्रेमाने. Okay. I will too. मामा, डन. आता आपल्याला कपड्यांना इस्त्री करायची आहे ग. इस्त्री? हो, येते ना तुला इस्त्री करता येते ना? येस. हा. मग उद्या सगळ्यांचे कपडे इस्त्री करून तयार ठेवायचे. सकाळी त्यांना लागतील ना सगळ्यांना. मामा, याच्यासाठी आपल्याकडे सर्वंट्स आहेत ना? हो, पण हे घरातल्या सुनेनीच करायला लागतं ग. नो मामा, आय कांट. माझ्या घरी याच्यासाठी सर्वंट्स आहेत. बहुत काम बाकी है, रुक जाओ. ए मोमो, अगं तुला सून व्हायचं ना या घरची. तुझी ग्रेट हो मम्मी जी. वो तो मैं हूँ बेटा जी. झालं दादा, झालं. थोडंच आहे. वहिनी, दादांना जास्त दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया का? हो. मी पेन किलर घेऊन येतो. त्यांना बरं वाटेल जरा. पैसे घेऊन जा. नाही आहेत माझ्याकडे. पटकन ये रे. मॅडम, अहो तो दादा साळवी दिसतो तसा साधा सरळ नाहीये. एवढा तमाशा झाला तिथे, पण चेहऱ्यावर साधी लाज शरम नाही त्या माणसाच्या. अहो 50 रुपये कमवायची लायकी नाही त्या माणसाची. 50 लाखांचं नुकसान करून ठेवलंय आपलं. आणि हे काही पहिल्यांदा नाही घडत आहे. हे याआधी सुद्धा वारंवार तो माणूस असंच वागत राहिला, असंच ड्युटीवर असताना झोपत राहिला, आपलं नुकसान केलंय. एक दिवस आपल्या कंपनीचा दिवाळ काढेन तो माणूस. मॅडम, मी काय म्हणतो, आपण आहे ना त्याला नोकरीवरून काढूनच टाक. हा, तसंही वय झालंय त्या माणसाचं. काय उपयोग आहे त्याचा? हा, काढून टाकू. नाही, अजिबात नाही. अहो पण मॅम, आपलं नुकसान केलं त्या माणसाने आणि अजूनही होतंय. आपलं नुकसान केलंय, आपलं नुकसान होतंय ना. हो दे. म्हणूनच त्याला कामावरून काढून टाकायचं नाही. ते नुकसान साळवीमुळे होतंय हे महत्वाचं. Oh my God.
का घरी? काही ठीक नाहीये स्वीटू. आय रिअली नीड यू. तू माझ्या बरोबर घरी चल प्लीज. हे बघ माझं केस कसं झाले, सगळे मेसेज झालेत. तू प्लीज माझ्या बरोबर घरी चल. तुला माहितीये इतका स्ट्रेस की माझ्या डोळ्याखाली सगळे डार्क सर्कल्स आले. सी स्वीटू, आय नीड यू. प्लीज चल माझ्या बरोबर घरी तू. मॅम तुम्ही बसा एक मिनिट. या तुम्ही बसा. अरे जावई बापू, तुम्ही आज सरप्राईजच दिलीत. हाँ वो मोमो को लेके आया, टेंशन में ना इसलिए. दादा पाणी पे. हळूहळू सावकाश मॅम. चल स्वीटू चल. मॅम मला नाही येता येणार. मला घरी राहणं गरजेचं आहे मॅम. सॉरी खरंच. का स्वीटू, ते घर सुद्धा तुझंच आहे ना. तू तिथे राहू शकतेस. तुझ्याशिवाय कोणाला काहीच नाही जमत स्वीटू. माझी एंगेजमेंट आहे, त्याची तयारी कोण करणार मग? मॅम मालविका मॅम बोलवतील ना कोणाला तरी. सगळं छान होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी नका करू. काळजी आहे स्वीटू. एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुला माहितीये मोहितला मी असे केस कम करायला लावले होते. ही ब्रोक माय हेड. 128. नाही स्वीटू, तुझ्याशिवाय ना कोणाला काहीच जमत नाही. आय नीड यू. प्लीज स्वीटू, प्लीज चल माझ्या बरोबर प्लीज. मॅम तुम्ही रडू नका प्लीज. स्वीटू, कुछ दिनों के लिए चलो ना. सब लोग कितना मिस कर रहे हैं, तुम्हें मालूम? या चिन्या दादा, बैट दे ना बैट. भूत ए तो भूत ना भूतनी. बिट्टू मॅम रडू नका तुम्ही प्लीज. अरे इथं मोमो आहे. ए बिट्टू बैठ गई. चिन्या मॅम तुम्ही रडू नका प्लीज प्लीज रडू नका. अगं बघ ना, रडून त्यांचे डोळे कसे झालेत. ते एवढा आग्रह करते तर जाऊन ये ना 2-3 दिवस. स्वीटू, तू काय मदतच करत आलीस ना सर्वांना. आता मोमो मॅडमला जर गरज असेल तर तू जा ना. खरंच जायला हरकत नाही. चलना यार स्वीटू प्लीज. मी चहा करते तुमच्यासाठी पटकन. ऐक चल ना जरा. काय मिळालं भेट सर? ऐक ना, मी काय म्हणत होते की मला माहितीये तुम्हाला काय म्हणणार आहेस, पण तू तिकडे जाऊ नयेस असंच मला वाटतं. त्या मोमोची काळजी घ्यायला, तिची तयारी करायला त्यांच्याकडे 100 माणसं. तुझ्या वाचून काही अडणार नाही. हो तुझं बरोबर आहे, पण त्यांना मदत हवी म्हणून ते आले आहेत ना इथपर्यंत. आणि केवढी तयारी असते साखरपुड्याची. थोड्या दिवसाचा प्रश्न आहे. मी जाऊन परत ये. तुला काय करायचंय त्याचं? हो ठीक आहे, होईल त्यांची सोय. खूप माणसं आहेत त्यांच्याकडे. पण आपल्या घरचं काय? हे बघ, काल दादांच्या कामाच्या बाबतीत जे काही झालंय त्यानंतर मला नाही वाटत की त्यांना परत कामावर घेतील. खूप प्रामाणिकपणे आहे तुला सांगते. आणि मला त्यांच्यासाठी आता काहीतरी करायचं आहे. या वयात त्यांना पैशाचं एवढं टेन्शन देणं मला नाही पटत. बरं, मी अंबरनाथमध्ये नाही का शोधली नोकरी? शोधली ना, पण नाही मिळाली आता. तर मग आता समोरून नोकरीची संधी चालून येते तर नाही का जायचं मी? मला असं वाटतं की मी ही संधी सोडायला नको. हो, पण तू नोकरीसाठी जाणार म्हणजे तिकडे राहायला जाणार ना. तिकडे जाऊन तुला मान खाली घालावी लागेल असं मी काहीही करणार नाही. आई, मी जशी तुझी मुलगी आहे तशी मी दादांची पण मुलगी आहे ना. मला त्यांच्यासाठी उभं राहायचं, मला करायचंय काहीतरी. म्हणून मला जावं लागेल मोमो मॅमना मदत करायला. प्लीज
मी तुला वचन देते, तुला त्रास होईल, तुझ्या मनाला इथे हुरहुर लागून राहील असं मी काहीही करणार नाही तिकडे जाऊन. Please, मला जाऊ दे. दादांसाठी, आपल्या घरासाठी. तू काय वचन देतेस माहिती आहे ना तुला? तुझ्या वचनाची आणि मर्यादांची जाणीव करून द्यायला मी नसणार तिथे तुझ्यासोबत. मला जाणीव नाही असं वाटतंय का तुला? मला माहिती आहे ग बाळा, तू खूप समजूतदार आहेस, पण काय करूस मी, तू आई आहे ना, मी काळजी वाटते. मावशी, अगं नाही झाली माझी पोथी वाचून. स्वीटू, किती छान वाटलं तुझी हाक ऐकून. मावशी, खूप मिस केलं मी तुला. मावशी 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 म्हणत घरभर फिरायचीस ना. घर इतकं भरलेलं वाटायचं ना तेव्हा. बरं झालं आलीस. मला यावंच लागलं इथे. तुमची एक गोष्ट राहिली होती ना माझ्याकडे, ती नको का परत द्यायला? कुठली? तुम्ही म्हणालात निदान ही द्यायला तरी तुला परत यावं लागेल. तर घ्या ही. नाही नको ग, राहू दे. स्वीटू, एक मिनिट. स्वीटू, काय करतेस तू? राहू दे बेटा, राहू दे. बघ, त्या बांगडीला पण तू आवडली आहेस. निघायचं नाव घेत नाहीये ती. राहू दे. अशी कशी राहू दे? थांबा घे. असं काय करतेस स्वीटू? मावशी, मी इथे नोकरी करता आले. तुम्हाला घरची परिस्थिती तर माहितीच आहे. त्यात आई सोडत नव्हती. म्हणजे ते लग्नाचं बघते म्हणून. पण दादांवर एकट्यांवर भार येत होता सगळा, आणि ते काही मला पटत नव्हतं. मग मी अंबरनाथ मध्येच एखादी छोटी नोकरी मिळते का बघत होते. त्यात मोमो मॅम आल्या आणि हट्टच करायला लागल्या, रडायलाच लागल्या त्या. हो हो, म्हणून आई तयार झाली खरं तर. आणि मला यायला मिळालं. ह्या सगळ्यामध्ये इतकी मोठी जबाबदारी नका टाकू माझ्या. अगं, काय बोलतेस तू? एकतर ही बांगडी महागातली, आणि त्याहून महत्वाचं किमती आहे. तुमच्या भावना तर आहेतच या बांगडी मागे, शिवाय खानविलकरांचं नाव पण आहे. मला तुमच्या भावना जपायच्या आहेत, पण मला नाही पेलवणार मावशी. हा मान या घरातल्यांचा आहे, माझा नाही. या बांगडीने मला या घरात परत आणलंय, पण तुमच्याकडेच असू द्या. तुझ्या समजूतदारपणाचं फार कौतुक वाटतं मला. पण अगं, ती बांगडी नाही ग, तुझ्या मावशीचं प्रेम आहे. ह्या प्रेमाचा भार नाही होऊ द्यायचा आहे मला मावशी. बर, तुला बरं वाटणार आहे ना? ठेवते. मिसेस खानविलकर, काय झालं ताई? मॉम, काय ग? तुझा तो बँगल्सचा बॉक्स दे ना जरा. तू घालणार आहेस? नाही. ओ वाव, या सगळ्याची किंमत किती आहे माहितीये ना तुला? हो. एकाहून एक एक्सपेन्सिव्ह आणि एक्सक्लुसिव्ह डिझाईन्स आहे ती सगळी. होय. आणि ही सगळ्यांच्याच हातात शोभून नाही दिसत, त्यासाठी हातही तेवढेच खास असावे लागतात. मी काय बोलते ते कळतंय ना तुला मिसेस खानविलकर? आणि हे या आपल्या पिढीच्याच बांगड्या. अगं, म्हणजे माझ्या आजी सासूंकडून माझ्यापर्यंत आल्यात त्या. या बांगड्या खानविलकरांच्या सुनेच्याच हातात गेल्या पाहिजे. हो, म्हणूनच तर मी म्हणूनच आजपासून या बांगड्या मी माझ्याकडे ठेवणार. कारण तू तुझ्या सवयीप्रमाणे इथे तिथे ठेवशील, नाहीतर कोणाला तरी देऊन टाकशील.
या बांगड्या खानविलकरांच्या सुनेच्या हातात घालायची जबाबदारी आता माझी. तू स्ट्रेस घेऊ नकोस मिसेस खानविलकर. या बांगड्या खानविलकरांच्या सुनेच्याच हातात जाणार. आता तर या बांगड्या या घरची सूनच घालणार. थँक्स. ओम सर, माझ्याकडे मॅडम सांगितलं शार्प 7 वाजता फॅमिली डिनर आहे आणि जेवण सगळं रेडी आहे. मला फ्रेश होऊन लगेच बोलवलंय. यार मी आत्ताच आलोय. बरं तिला सांग ठीक आहे, मी जरा थोडं रिलॅक्स होतो आणि येतो. ओके बरं. बरं जरा ऐक. हा वास कसला येतोय? कसला वास सर? अरे काहीतरी फोडणी दिल्याचा वास आहे बघ. आपल्याकडे काय आहे जेवायला आज? मशरूमचा सलाड. मशरूम सलाडचा वास नाही रे, हा खमंग वास आहे. काहीतरी फोडणी दिल्यासारखा असा येतोय. पण हा आपल्या किचन मधून येत नाहीये. नाही, हा बाहेरून वास येतोय. बाहेरून कसं येईल? बरं ठीक आहे, मी बघतो. मला कोथिंबीर द्या. हो हो. स्वातीताई, जरा कोथिंबीर देताय ना? तुमच्यासाठी कोथिंबीर मॅडम. तुला कसं कळलं मी इकडे येते? स्वीटू, तू बनवलेल्या पदार्थांचा वास मला इथे ओढत घेऊन आला. काहीही उगाच. साधी भेंडीची भाजी केली मी. साधी भेंडीची भाजी साधी नसते काय? हा, लहानपणापासून मला खूप आवडते भेंडीची भाजी. क्या बात आहे. तुला जर तुझी फेवरेट भेंडीची भाजी खायची असेल ना, तर मला मदत करावी लागेल. लाज वाटतेय? नाही, लाज नाही वाटत आहे. ठीक आहे, तुला मागच्या वेळेस जशी मी काकडी चोचवून दिली होती तसे टोमॅटो चोचवून देतो. नाही, काकडी चोचवली बरोबर आहे, पण टोमॅटो चिरायचा असतो. येईल का तुला? हो ऑफकोर्स, मला येतं चिरता. एका टोमॅटोचे 20 तुकडे. 20 तुकडे? डू यू मीन बारीक चिरायचे? 20 तुकडे बारीक चिरायचे. हा. हे छोटं किचन आहे, छोट आहे पण छान आहे. आमच्या अंबरनाथच्या घरासारखंच आहे. मला ना सवय अशा साध्या किचनची, जमिनीवर झोपायची. अरे अंबरनाथच्या घरी तर काकीच्या आजारपणामुळे आम्ही फॅन पण नाही लावत. म्हणून तुला एसी मध्ये झोपल्यावर सर्दी होते. हो, म्हणून होते मला सर्दी. पण ना इकडे बरं आहे. इकडे घरच्या सारखं एकदम. ट्रू. एक मिनिट, म्हणजे तू आता इथे राहायचं ठरवलंयस? हो, आणि तेच बरोबर आहे. तुला कोणी काही बोललं का स्वीटू? नाही. नक्की नक्की नक्की? हो. नाही, मला कोणी काहीही बोललेलं नाहीये, खरंच नक्की. मग चल परत चल. आईला सांगून आलीस इथे?
तू सांगितलंस आईला? नाही सांगितलंस ना? वाटलंच होतं मला, तिने येऊच दिलं नसतं तुला इथे. ऐक ना ओम, हे बघ. नाही ऐक वगैरे काही नाही, ते ऐक वगैरे सगळं शकू मावशीला सांगायचं तुझ्या. आपण जेवूया तिथे आणि मग तिथे जाऊयात. चल ना स्वीटू. ओम, तू असं काय करतोय? मी इथेच आहे ना, इथेच आहे मी, आणि शकू मावशींच्या जवळ आहे. ओके बरं, दिवसभर मी तिथे घरीच असणार आहे ना. मग मला सांग, सुरेश दादा, स्वातीताई पण काम करतात तिकडे. पण तू स्वीट, ते आउट हाऊस मध्ये राहतात ना. मग मी एकटीने तिकडे राहणं चुकीचं नाही का वाटत? प्लीज प्लीज. ओके ठीक आहे.